Hello everyone. Today we learn about absorption of X-ray. ओके, आज आपण बघा ऍब्सॉर्प्शन ऑफ एक्स-रे हा डिस्कस करणार आहोत. याच्या पहिले पण आपण ऍब्सॉर्प्शन ऑफ एक्स-रे म्हणजेच प्रोडक्शन ऑफ एक्स-रे हा व्हिडिओ लेक्चर आपण याच्यावरती घेतला होता है ना. त्याच्यामध्ये आपण काय डिस्कस केला होता की एक्स-रे जी आहे ती एक्स-रे हा काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे जे एक्स-रे आहे ती काय होती हायली पेनिट्रेट होती. कुठे हायली पेनिट्रेट होती स्किन मास है ना. पण ती पेनिट्रेट कशावरती होत होती ज्याची इंटेन्सिटी काय होती कमी होत होती है ना. म्हणजे इंटेन्सिटी कशाची कमी होती स्किनची मासची इंटेन्सिटी काय आहे कमी आहे त्याची डेन्सिटी काय असते कमी असल्यामुळे एक्स-रे काय होत होती तुमची हायली पेनिट्रेट होत होती है ना. तर आणि जे बोन्स आहेत बोन्समध्ये पेनिट्रेट होऊ शकतं का एक्स-रे नाही कारण की त्याची डेन्सिटी कशी आहे जास्त आहे. त्याच्यामुळं हाच काळ एक्स-रे जी आहे आपण काय करतो ज्यावेळेस आपण फ्रॅक्चर झालं किंवा कुठे आपला बोन्स क्रॅक झाला तर आपण कशाचा यूज करत होतो एक्स-रेचा है ना. यालाच आपण काय म्हटलं होतं ऍब्सॉर्प्शन ऑफ एक्स-रे म्हणजेच प्रोडक्शन ऑफ एक्स-रे. तर आज आपण त्याचा सेकंड पार्ट डिस्कस करणार आहोत ऍब्सॉर्प्शन ऑफ एक्स-रेचा. विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स बिगिन. When a homogeneous beam of X-ray passes through a solid, liquid or gas, a portion of the incident beam is absorbed. ओके, तर आपण जे होमोजिनियस बीम जे आहे म्हणजे जे बीम ऑफ एक्स-रे आहे ती कुठे पासेस होती आहे सॉलिडच्या फॉर्ममध्ये लिक्विडच्या फॉर्ममध्ये आणि गॅसच्या फॉर्ममध्ये. काय होती जी एक्स-रे आहे ती इन्सिडेंट बीम काय करते ती ॲब्झॉर्ब करून घेऊ शकते सॉलिड लिक्विड आणि गॅसेसच्या फॉर्ममध्ये. Suppose the intensity of beam is equal to I0 and di is the intensity absorbed in transversing a. ओके, आपण काय कन्सिडर करतोय की इंटेन्सिटी ऑफ बीम जी आहे ती काय आहे I0 ने आपण काय करतोय इंडिकेट करतोय आणि डी आय जी आहे ती काय आहे इंटेन्सिटी ॲब्झॉर्ब्ड इन अ ट्रान्सवर्सिंग अ thickness dx. The intensity absorbed di depends upon chance and it's proportional to intensity I and the thickness dx. ओके, जे ट्रान्सवर्सिंग थिकनेस आहे ती काय आहे डी एक्स आहे आणि इंटेन्सिटी ॲब्झॉर्ब काय आहे डी आहे आणि ती डिपेंड्स कशावरती डिपेंड आहे ती प्रोपोर्शनल टू दी इंटेन्सिटी आय अँड दी थिकनेस डी एक्स. तर इक्वेशन काय मिळालं आपल्याला कारण की जे डी आय आहे ती डी आय कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आय इंटू डी एक्सला है ना. डी आय काय आहे इंटेन्सिटी ॲब्झॉर्प्शन आहे ॲब्झॉर्प्शन इंटेन्सिटी ती डायरेक्टली कशाला प्रपोर्शनल आहे इंटेन्सिटी अँड थिकनेसला है ना. तर आपण इक्वेशन म्हणू शकतो देअर फॉर डी आय डायरेक्टली प्रपोर्शनल ऑफ आय इंटू डी एक्स. डी आय इज इक्वल्स टू मायनस म्यू आय डी एक्स. तर डी आय काय आहे बघा आपण डी आय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आय डी एक्सला. तर आपण म्हणू शकतो डी आय इज इक्वल्स टू कारण की आपल्याला काय करावं लागतं जर डायरेक्टलीची साईन काढायची असते डायरेक्टली प्रपोर्शनलची साईन काढायची असेल आणि इक्वॅलिटीची साईन आणायची असेल तर आपल्याला काय घ्यावं लागतं कॉन्स्टंट घ्यावं लागेल है ना. तर आपण कॉन्स्टंट आपण काय घेतोय ते म्यू कॉन्स्टंट घेतोय है ना मायनस म्यू. तर म्यू जी आहे ती काय आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी आहे आणि आपण जी मायनस साईन इंडिकेट करतोय तर ती काय आहे मायनस साईन जी त्याची इंटेन्सिटी काय होत आहे त्याची इंटेन्सिटी डिक्रीजेस होत आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय की डी आय इज इक्वल्स टू मायनस म्यू आय डी एक्स. डी आय अपॉन आय इज इक्वल्स टू मायनस म्यू डी एक्स इक्वेशन 1. ओके, त्या इक्वेशनला आपण काय केलं आहे आपण पुट करतोय तर आयला आपण इकडे आणून घेतलं म्हणजे ती काय होऊन जाईल अपॉनमध्ये येऊन जाईल. तर आपण म्हणजे आयला काय करायचं आहे बाहेर काढायचं आहे. तर आपण म्हणू शकतो डी आय अपॉन आय इज इक्वल्स टू मायनस म्यू इंटू डी एक्स. इंटिग्रेटिंग अबाव इक्वेशन 1 वी हॅव. आता इक्वेशन 1 जी मिळालेली आहे तर या इक्वेशन 1ला काय करायचं आहे इंटिग्रेट करायचं आहे. तर आपण इंटिग्रेट काय कशाला द्यायचं आहे मग इंटिग्रेशन डी आय अपॉन आय
इज इक्वल्स टू मायनस इंटिग्रेशन ऑफ म्यू डी एक्स है ना. मग अशा इक्वेशन मिळू शकेल ना आपल्याला. इक्वेशन 1ला आपण काय केलेलं आहे, इंटिग्रेट केलेलं आहे. तर आपल्याला इक्वेशन नेक्स्ट इक्वेशन काय मिळेल, लॉग ई आय इज इक्वल्स टू मायनस म्यू एक्स प्लस के. याला म्हणा इक्वेशन 2. वेन एक्स इज इक्वल टू 0 अँड आय इज इक्वल्स टू I0 है ना. एक्स काय आहे, एक्स ही 0 आहे आणि आय काय आहे, I0. तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला, देअरफॉर लॉग ऑफ ई आय नॉट इज इक्वल्स टू के. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ के इन इक्वेशन 2 वी हॅव. ओके, तर इक्वेशन 2 मध्ये आपण काय केलेलं आहे, सबस्टिट्यूट व्हॅल्यू जे के आहे, तर केला आपण काय केलेलं आहे, सबस्टिट्यूट केलेलं आहे इक्वेशन 2 मध्ये. तर देअरफॉर लॉग ऑफ ई आय इज इक्वल्स टू मायनस म्यू एक्स प्लस लॉग ऑफ ई I0. देअरफॉर आय इज इक्वल्स टू I0 इंटू ई मायनस यू एक्स है ना. तर आपल्याला बघा इक्वेशन जी आहे ती इक्वेशन काय म्हणतोय आपण, की जे लॉग ऑफ एक्स आहे ते लॉग ऑफ एक्स काय आहे तुमचा, लॉग ऑफ ई काय आहे, लॉग ऑफ ई आय इज इक्वल्स टू काय आहे, मायनस यू एक्स प्लस के आहे. तर आपण म्हणू शकतो की जे इक्वेशन मायनस यू एक्स प्लस लॉग ऑफ ई I0 आहे, तर ई काय आहे तुमचा, मायनस यू एक्स आहे. आपण म्हणू शकतो आय इज इक्वल्स टू I0 इंटू ई रेस टू द पॉवर मायनस यू एक्स. Therefore, the intensity of X-ray decreases exponentially, and this show that the beam of X-ray can never be completely absorbed. ओके, तर आपण काय म्हणू शकतो की त्या एक्सरेची जी इंटेन्सिटी आहे ती काय होत आहे, डिक्रीजेस होत आहे है ना. तर जी बीम ऑफ एक्सरे आहे ती कम्प्लिटली ॲब्झॉर्ब करू शकते का, नाही. का डिक्रीजेस म्हणतोय, कारण की आपल्याला इक्वेशन मिळाला ना, आय इज इक्वल्स टू I0 ई इंटू मायनस यू एक्स. तर मायनस यू काय आहे, जी मायनस साईन काय इंडिकेट करतो, की त्याची जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी काय आहे, डिक्रीजेस फॉर्ममध्ये आहे. तर आपण म्हणू शकतो की एक्सरे कॅन नेवर बी कम्प्लिटली ॲब्झॉर्ब. द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्यू इज कॉल्ड ॲज लिनियर ॲब्सॉर्प्शन कोइफिशियंट. ओके, जी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्यू आहे ती काय, त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला काय म्हणतोय आपण, लिनियर ॲब्सॉर्प्शन ऑफ कोइफिशियंट. सिन्स म्यू एक्स इज अ नंबर. ओके, म्यू इज अ काय आहे, म्यू इज अ नंबर्स आहे आणि म्यू काय आहे त्याचा डायमेन्शन ऑफ दी रेसिप्रोकल टू दी लेंथ, दॅट इज पर सेंटीमीटर और पर मीटर. म्हणजेच आपण काय म्हणतोय की म्यू एक्स काय आहे, मीटर नंबर आहे आणि त्याचा डायमेन्शन काय, त्याचा डायमेन्शन रेसिप्रोकल टू दी लेंथ. तर आपण म्हणू शकतो की पर सेंटीमीटर और पर मीटर. द मास ॲब्सॉर्प्शन कोइफिशियंट इज इक्वल्स टू म्यू अपॉन पी. ओके, तर बघा आपण जे मास ॲब्सॉर्प्शन कोइफिशियंट काय म्हणतोय की म्यू काय आहे, सॉरी ॲब्सॉर्प्शन कोइफिशियंट इज इक्वल्स टू काय आहे, म्यू अपॉन रो है ना. तर वेयर रो इज द डेन्सिटी ऑफ ॲब्झॉर्बिंग मटेरियल. ओके, तर जी मास ॲब्सॉर्प्शन कोइफिशियंट आपण कशा डिनोट करतोय, म्यू अपॉन रोनी. ओके, तर ती जी हा जे सिम्बॉल आहे, जी पी दिसतोय तो ॲक्च्युअल पी नाही आहे, तो काय आहे, रो आहे. तर इथे प्रिंट मिस्टेक असल्यामुळं तो पी दाखवतोय, तो पी नाही, ॲक्च्युली प्रिंट मिस्टेक आहे. तो इक्वेशन काय म्हणतोय आपण, म्यू अपॉन रो आहे. तर रो काय असतो, डेन्सिटी आहे. कशाची डेन्सिटी आहे, ॲब्झॉर्बिंग मटेरियलची.